ने महा इतकी वजन गाठलं नाही, इतकं वजन आहे आपलं, बरोबर आहे. एकाही विद्यार्थ्यांनी एवढं वजन गाठलेलं नाही, एवढं वजन आहे आपलं. पर वजन आपलं दिंडीतच नाही, वजन आपलं जिल्हाभरात वजन आहे, आपलं जिल्ह्यातच नाही, महाराष्ट्रभर वजन आहे आपलं. खरं सांगतो तुम्हाला, तुम्ही जे म्हणत होते ना काल वारी सोडून गेला, वारी सोडून गेला, वारी सोडून गेला, अजिबात वारी सोडून गेलो नाही. ज्या लोकांकडे साऊंड सिस्टम होते ना त्याचे मायक हिसकू हिसकू काकडा म्हणला. हा, आपण आपला वेळ वाया जाऊ देत नाही महाराज. आता उद्यापासूनचा कार्यक्रम दिनचर्याचा तुम्हाला आजच सांगून देतो. इथून दिंडी निघणार, काकडा सुरू होणार, आपला काकडा संपला की सुनील सटकला. आपला काकडा मुख्य भैरवला आला की सुनीलनं दिंडी सोडली. मग कुठं लगे 1 ते 2000 पर्यंत दिंड्या चेकच करायच्या आपण. ज्या बी दिंडीत गेला अभंग सुरू असला त्याच्या मागचा अभंग उचलायचा, हिंमत नाही कोणाची तू अभंग म्हणू नको म्हणून. हो, ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे. परिचय असो अथवा नसो, पण काय पाहिजे? गुण पाहिजे. काय पाहिजे? गुण पाहिजे. कोणता गुण पाहिजे? तुम्ही म्हणता दोन. हो, बरेच लोक म्हणतात नाही नाही महाराज, लोक काजू बदाम खाता, तुम्ही दूध पिता तुम्ही. अरे आम्ही जे खातो ना ते तुम्ही कधीच खात ना. आम्ही काय खातो? वरण. सप्त्यात जा वरण, मिरवणुकीला जा वरण, नाही का? सप्त्याची मिरवणूक असो वरण, एवढंच नाही, श्राद्धाचा कार्यक्रम असो वरण, कुठेही जा वरण. त्याच्या डाळीचा पत्ता अजिबातच नाही. असं वरण खाऊन जर आम्ही टवटव दिसतो. आता काजू बदाम खायला आम्ही काही एवढे श्रीमंत नाहीचे. मायनं सुग्या केल्या, म्या लोकांचे कामं केले. मला सांगा तुम्ही, मग आम्ही जे एवढे कामं केले आम्हाला काजू बदाम कोण देणार आहे महाराज? पण हा टवटवपणा, हा जो टवटवपणा आहे, हसू नका तुम्ही, कशाला हसल्या? हा जो टवटवपणा आहे ना, ही या ऊर्जेची ताकद आहे. कशाची ताकद आहे? ऊर्जेची ताकद आहे. परमार्थामध्ये एक अशी अनोखी ऊर्जा आहे, ती महाराज लोकांना सुद्धा कळाली नाही. विठ्ठल ज्ञान आणि विज्ञान जर सोबत घेतलं तर त्या ऊर्जेचा मेळ लागतो. पण ती ऊर्जा आपल्याला आज काही पाहायची नाही. कारण मी जर ऊर्जा सांगायला गेलो तर सोहम बाबा मला फायटच ऊर्जा दाखवली नाही का? हो, कारण सोहम बाबा आता आपल्या दिल्लीचे समजा प्रमुख आहेत इथून पुढं, आळंदी ते पंढरपूर वारीचे, बरं का? ते जसं म्हणतील, कारण ते राष्ट्रीय कीर्तनकार आहे. आपलं कीर्तन गावातले लोक ऐकत नाही का? मला आमच्या रावटीत सांगणं पडलं, जर का तुम्ही रावटीत झोपचाल, काय आमच्या रावटीला सांगितलं बरं, बाजूच्या रावटीत सांगायची आपली ताकद नाही. जर का तुम्ही रावटीत झोपचाल तर तुम्ही मी. आता खरंच सांगा, मी करून करून काय करणार आहे? उद्या यायच्या धाकान दिंडी सोडून जाऊ शकतो, याच्या पलीकडे काही करू शकतो का? नाही करू शकत. पण असो, त्या शिक्षकांना प्रश्न विचारला महाराज, त्यांना असा हात वर केला, मला वाटलं ते त्याला मारतो का काय, पण मी म्हटलं हे उभा राय, आता नाही पाहणार तुम्ही मग. उभा राहिला तो. मला खरं काय चालू आहे तुमचं? म्हणे गुरुजींना असा प्रश्न विचारला की म्हणे एका तासामध्ये एक विमान 300 किलोमीटर धावतं, तर माझं वय काय? मी म्हणलं तो काय विचार आहे? म्हणे गुरुजीचं वय 42 वर्ष आहे. म्हटलं तू अनुकरण कसं काय केलं? तू अनुकरण कसं काय केलं? आता एका तासामध्ये एक विमान 300 किलोमीटर धावतं, नतीजा म्हणून त्यानं उत्तर दिलं गुरुजीचं वय 42 वर्ष आहे. मी 43 आहे बरं. गुरुजीचं वय 42 वर्ष आहे. मी म्हटलं का रे तू अनुकरण कसं केलं? म्हणे आमच्या गावात एक हापमेड आहे. आमच्या गावात एक हापमेड आहे म्हणे, त्याचं वय 22 वर्ष आहे, म्हणून गुरुजीचं वय 44 वर्ष, म्हणजे 21 वर्ष सांगितलं. विठ्ठल विठ्ठल झाली म्हणे, आमच्या गावात एक हापमेड आहे, त्याचं वय 21 वर्ष आहे, म्हणून आम्ही गुरुजीचे वय 42 वर्ष सांगितलं. काय कळलं? काय कळलं? अरे गावातला हापमेड आहे, त्याचं वय 21 वर्ष. आता मला सांगा, एका तासामध्ये विमान हे 300 किलोमीटर धावतं, हा काय प्रश्न आहे का? म्हणजे त्या 300 किलोमीटरचा गुरुजीच्या वयाचा काय प्रश्न आहे का? अरे मग हे हाफमॅड त्यानं गुरुजीलाच फुलमॅड समजलं ना. विठ्ठल विठ्ठल. असं काही
कुठल्याही कीर्तनामध्ये अशा गप्पा, अशा वायफळ गप्पा झाल्या नाही पाहिजे आणि करूही नाही. खरं सांगू का तुम्हाला, मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला, हरी पाटील स्त्रावला. कोण नाही ऐकलं महाराज? हो, जगद्गुरु पूर्ण संतांनी सगळ्या जनसमुदायाला बापासारखं समजलं रे. कशासारखं समजलं? बापासारखं समजलं. करा रे बापांनो साधन हरीचे, सनी करणीचे करू नका. संत चरणी भाव धरा. बापांनो म्हणले तरी ऐकलं नाही महाराज समाजानं. शेवटी काय म्हणले? काय करतील बटकीची पुढे शिंदळीचे रडतील. म्हणजे न ऐकती बटकीचे पुढे शिंदळीचे रडतील. कदरले हो संत सांगू सांगू, कदरले संत सांगू सांगू, पण कोणही ऐकलं नाही. आज आम्हाला एका माऊलीला मास्तरणीचा फोन आला. ऐका इथं माऊली, पाहू द्या मला एकदा. मास्तरणीचा फोन आला आणि ही आमची माऊली काय म्हणते, सोयाबीन निघली का नाही व. आता मास्तरीन कुठं होती? मेकर मध्ये. आणि आपली माऊली कुठं होती? दिंडीत. मग माऊली म्हणती सोयाबीन कशी आहे व. मास्तरीन काय म्हणली असं? अहो म्हणे तुम्ही दिंडीत गेल्या ना व, मग तुम्हाला काय सोयाबीनची चिंता करायची, आमचाच जीव दिंडीत लागला. आता जे इकडलंय ते तिकडचं होतंय, जे तिकडलंय ते इकडचं होतंय. म्हणजे घर म्हणजे काय होते माहितीये का? धोबी का कुत्ता घर का ना घाट का. मग आमचे गुरुजी सहज सांगून जातात काय, संगळ मंगळ पूजा तर टंगळ मंगळ कृपा, नाही का. म्हणून ज्या वेळेस भगवंत परमार्थ करत असताना पूर्ण अहर्निशी पूर्ण अंतकरणानं मन बुद्धी चित्त आणि अहंकारानं सुद्धा परमार्थ केला पाहिजे. मी म्हणतो अहंकारानं परमार्थ लवकर म्हणजे पहिले केला पाहिजे. परमार्थामध्ये आता पायवडी लागलेली आहे. काय वडी लागलेली आहे? पायवडी लागलेली आहे. आता परमार्थामध्ये शिरत असताना जर पुढं जायचं असल तर अंग्रेटा लागतो. बरोबर आहे. मी जे इथपर्यंत आलेलो आहे ना, अंग्रेजानंच आलेलो. इथपर्यंत आलेलो आहे अंग्रेजानं आलेलो आहे. जिसमे हे दम वो है बाजीराव सिंघम. परमार्थात मी तेच होऊन गेलेलं आहे महाराज. ज्याले गुण आहे त्याचे गुण घ्याल कोणी रिकामा नाही. त्याचं नाव कोणी घेणार नाही. ज्याचं नाव नाही घ्यायचं त्याचं नाव पहिले नाही, नाही का. यासाठी हे काही आज घडणार हे असं काही याचं म्हणजे आज घडणार हे याचं असं माझं मत नाही. कारण हे पहिलेच घडणार आहे असं पहिलेच सांगून गेलेले नाही का. रामचंद्र कहे सियासे ऐसा कलयुग आएगा, हंस चुकेगा दाना गुंदा कौवा मोती खाएगा. असो ज्या मनाला ज्या अंतकरणाला पंढरीचा टकला लागतो आणि ज्याला असं वाटतं की पंढरीशी आपण गेलं पाहिजे, पंढरीच्या वारीत शिरलं पाहिजे, विठोबाचं दर्शन घेतलं पाहिजे, अशी टकटक ज्याच्या अंतकरणामध्ये आहे. हो, शेवटचा चरणाचा भावार्थ आपल्याला पाहायचा आहे. एकदा आपण ज्या पांडुरंगासाठी पंढरपूरला चाललेलो आहे त्या पांडुरंगाचा आपण एकदा भजन करू. त्याच्यानंतर 2 मिनिटात शेवटचं चरण बघू आणि 3ऱ्या मिनिटात आपण सेवेला पूर्ण विराम देऊ. तोपर्यंत तुम्हाला बसावंच लागल असा माझा जोराचा समजाना. विठ्ठल
जावे पंढरीशी आवडे मनाशी, कही एकादशी आषाढी, तुका म्हणे ऐशे अर्थ ज्याचे म्हणी, त्याची चक्रपाने वाट पायी. संपत्ती आणि धन संपत्ती सोडून ज्याला असं वाटतं पंढरीकडं जावं नाही का, आणि हो ज्यांच्या मनाला अशी काय लागलेली आहे, तकतक लागलेली आहे, अशी तकतक ज्यांच्या मनाला लागलेली आहे, आणि ज्यांच्या मनाला असं वाटतं की जावे पंढरीशी, ज्यांच्या मनाला असा काय ध्यास सुरू झालेला आहे की आपण पंढरीशी गेलं पाहिजे, आपण पंढरीशी गेलं पाहिजे, आणि असं ज्याचं कोमल अंतकरण आहे, आलं का लक्षात, असं ज्यांचं कोमल अंतकरण आहे. कारण जड अंतकरण इकडे येऊ शकत नाही. जड म्हणजे हरभऱ्यातला कुचर, जड म्हणजे डाळीतला कुचर, बरोबर आहे. कुचरची काम असं आहे बघा, कुचर इतकं खराब असते कुचर. तुम्ही हरभरे भिजू घातले का कधी? मी घातले. तुम्ही हरभरे भिजू घातले का कधी? मी मायच्या सोबत घातले बरं का. हो, माय म्हणे बाबू पाण्यात हरभरे टाकले, बस माय म्हणे बाबू वाळू घातले. मग माय म्हणे बाबू कणकण वाळले का? म्हणलं वाळले. मग वाळले म्हणले की मी जातीवर बसले, म्हणे आण माकडे थोडे थोडे. मग मी तिकडं थोडे थोडे हरभरे नेऊन दिले. मग मायनं सुरू केलं, वाटच्या वाट सरा काय पाय तो खेळ आले. म्हटलं का तुम्हाला हे गाणं आहे का? आहे ना. हो, सोन्याचं कुलूप मया बंधूच्या वाड्याले, नाही का. हो, असे गाणे जातेवर असतात नाही का. पुन्हा टोंप्याचे बी गाणे भरपूर येतात नाही का. शेजारनी टोपा द्यायचा असला तर जोरजोराने ओळायचं नाही का, घर 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 घर. हा, जुन्या काळात चालायचं ते. मग ते आता मी पाहिलं, म्हणलं एक असं काळसर दाना जो आहे तो ते खाली पडला. मी म्हणलं मा याची डाळ नाही व्हायला लागली. अलीकडं मायला आई म्हणायला लागलीच बरं का, कारण आपला त्योष्टन काय, मी मायच म्हणतो आज, बरोबर आहे. देवी देवताची पूजा करताना आपण त्यांना आई म्हणत होतो, बरोबर आहे. हो, आणि घरातली कोण असायची? माय असायची. आता माय राहिली नाही, ती मंदिरातली उठली घरात बसली आता, बरोबर आहे का. आता त्या मंदिरातली ना एवढा धिंगाणा केला, ऐका ना, मंदिरातली ना एवढा धिंगाणा केला की तिनं महिषासुरासारखा आयरी आणला, महिषासुरासारखा धुळीच मिळवला. महाराज घरातल्याची काय गत आहे महाराज. म्हणून मी सांगतो प्रत्येक मुलाला की आईला काय म्हणा, मायच म्हणा, म्हणजे तुमच्या बापाला त्रास होणार नाही. त्या कुठं हो तुम्ही? हा, हरभऱ्यावर हरभरा खाली आला, क्रॉस करू नका महाराज. तुम्ही मोठे कीर्तनकार आहे आम्हाला माहिती आहे. बरं ठीक आहे, तुम्ही कीर्तनात उभं राहा, मग सांगतो. हरभऱ्यावर होतो तो, हरभरा घेतला. म्हणलं मा याची डाळ व्हायला नाही लागली. मग म्हणे बाबू काय हे काय बंदाच्या बंद हरभराला. म्हणे बाबू तो हरभरा नाही. म्हणलं काय? म्हणे कुच्चर आहे. मग म्हणलं याचं कार्य काय? म्हणे बाबू हे जात्यात बी भरवल्या जात नाही. बर, मग म्हातारीनं काय केलं, पुरण टाकायचं ठरलं. आता हे एक तर बाजूला निघलं, पण दुसरं एक त्याच्यात जाऊन बसलं, बरोबर आहे. मग म्हातारी पुरण वाटायला लागली. मग महीच माय सांगते म्हणे बाबू तू पहिला तो जात्यातला पाहिला होता, आता ह्यो पाय ह्यो डाळीतला निघला. काय निघला? कुच्चर. म्हणजे तो जात्यातून बाहेर आला आणि त्या डाळीतूनही म्हणजे पूर्णातूनही बाहेर आला. मग आता एक पूर्णात अडकलंच. आता ते काय झालं, पोळी संघ खाण्यात गेलं. त्यानं दातच घेतला महाराज. काय घेतला? दातच घेतला. म्हणजे हे कुच्चराची जी जात आहे ना, ही एक तर फुटतही नाही आणि दुसऱ्याचं नुकसान केल्याशिवाय राहत नाही. ही एक कुच्चराची जात. भगवंताचंही घेणं देणं नाही आणि टकळाही लागत नाही. त्याला त्याच्या चित्तात बी कधी भगवंत बसत नाही. आणि ज्याच्या चित्तात भगवंत बसत नाही, मग भगवंत त्याची काळजी कशी घेईल बरं का. मनी नाही भाव, म्हणे देवा मला भाव, देव आशानं पावायचा नाही, नाही का. भगवंतानी
भक्तीचं कार्य साधण्यासाठी लाज धरली नाही. हो, तो आजचा विषय नाही महाराज. एवढंच सांगून जाईल की भगवंत कृपा करण्यासाठी जर भक्तीचा भाव जर तुमच्या अंतःकरणामध्ये जर पूर्ण असेल ना भगवंताच्या हिशोबानं, ते तुमच्या घरी काम करायला सुद्धा घाबरत नाही. प्रमाण दिलं बाबांना. नाही लाज धरीत चोखोबा रायाचं बायकोचं पाळणपण केलं, सखूबाईचा प्रपंच केला, नवे नवे आणखीन काय कार्य केलं हे जर पाहायचं असेल तर चोखोबाची बहीण झाला शारंगधर वहिनी उघडादार हाकमारी. बाबा कीर्तन लांबवणार आहे. बाबाला वाटलं आपण भरपूर मोठे कीर्तनकार एकदा थोडस कीर्तन लांबतं घेऊच. आता हे प्रमाण म्हणजे लागोबाई लागून सातागरी या आहे डुसुकणी दिली त्या आहे ना, आणि त्या लगेच उचललंच. पण सांगतोच मी तुम्हाला, चोखोबा रायाच्या पत्नीचं बाळात पण जवळ आलं. बायकोनं सांगितलं की एकदा तुमच्या बहिणीला काय करा, घरी घेऊन या. महाराज चोखोबराय बहिणीला आणायला गेले, तिकडच वारकरी भेटले, तिकडच पंढरीच्या यात्रेला निघून गेले. महाराज ते निरोप द्यायचा त्याला बहिणीचं ध्यानच नाही राहिलं. काय नाही राहिलं? अरे त्या चोखोबा रायाला पांडुरंगाचे वारकरी संत मंडळी भेटले. हो, आणि संतांचा एकच नियम आहे, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा. काय नेनू हो, वैष्णव भेटले महाराज, आणि त्या सुखाकरता वैष्णवाच्या संगतीच्या सुखाकरता बायकोचं बाळात पण विसरले. कोण? चोखोबराय बहिणीला आणाय सांगितलं होतं, तिकडच पंढरीला निघून गेले. महाराज पंढरीच्या पांडुरंगाला प्रश्न पडला. हो, इकडं घरी पोट दुखायला सुरुवात झाली. पांडुरंगानं पंढरपूर सोडलं महाराज, आणि चोखोबाच्या बहिणीचं रूप घेऊन कुठं दरवाजा ठोकला. काय ठोकला? दरवाजा ठोकला. वहिनी उघडा द्वार हाका मारी. दरवाजा म्हणजे वहिनीला हाक दिली, दरवाजा उघडा. चोखोबरायचं बाळांपण केलं, सखूबाईचा प्रपंच केला. आणखीन मला हेच सांगायचं होतं की काय काय कार्य घडलं देवांनी भक्तांसाठी केलं. भक्तीच्या भक्तांसाठी जे कार्य केलं, उच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती ते कोणी अभंग तपासा. असा ज्यांचा हे ते नाही का, ज्यांना पंढरीचा टकळा लागला, पंढरीला जावंसं वाटतंय, ज्यांना देव 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 पांडुरंगाकडे जावंसं वाटतं, कुठं या वारीमध्ये, आळंदी पंढरपूर आषाढी वारीमध्ये ज्यांचं लक्ष लागलेलं आहे महाराज, आणि असा ज्यांचा हेतू आहे त्याचीच कोण पांडुरंग काय पाहते, वाट पाहते. तुका म्हणे ऐसे अर्थ ज्याचे मनी त्याचे चक्र पाणी वाट पाहे. असो अभंगाचा भावार्थ असाच असेल असं माझं मत नाही. पण जे काही चुकीचं असेल ते माझ्याकडे सोडा, आणि जे काही बरोबर असेल ते आमची सद्गुरूची कृपा समजा. झालेली सेवा पंढरीश पांडुरंगाच्या चरणी, माऊली ज्ञानेश्वर रायाच्या चरणी, आणि माऊलीच्या चरणी सेवा अर्पण करतो. सकळ ही संत महानुभव मुनी, तुम्ही जे बसलेले आहात तुम्ही सकळ संतजन आहात, तुमच्या चरणी अर्पण करून गुरुवर्य ज्यांनी या नारदाची गादी मला दाखवली असे आमचे परम श्रद्धेय गुरुवर्य सहदेवजी महाराज यांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम देतो.